सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संगमित्रा सिद्धार्थ धबाले. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व इथे जमलेले माझे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. त्यांच्याविषयी मी तुम्हाला 2 शब्द सांगणार, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. अण्णाभाऊ जेव्हा लिहू लागले दुःख आतून फुलाया लागले. अण्णाभाऊ जेव्हा लिहू लागले दुःख आतून फुलाया लागले. तळ हाताच्या रेषावर नाही तर तळ हाताच्या भेगावर भविष्य दिसू लागले. तळ हाताच्या रेषावर नाही तर तळ हाताच्या भेगावर भविष्य दिसू लागले. आपले कार्य व प्रतिमा यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यवस्था प्रभावीपणे मानणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ हे प्रसिद्ध लोककवी आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व त्यांच्या आईचे नाव वालुबाई हे होते. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण न करूनही लेखणी आणि कलेच्या आधारे समाज जागृती केली. 1.5 दिवस शाळा शिकूनही 42 पेक्षा अधिक पुस्तके लिहून साहित्य सम्राट म्हणून ओळखले जाणारे अण्णाभाऊ म्हणजे या पृथ्वीवरचा एक चमकता तारा. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा सुविचार अण्णाभाऊला तंतोतंत लागू होतो. गुरुविना सर्वश्रेष्ठ धनुविना प्राप्त करण्याचा एकलव्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या पृथ्वीवरचा एक अल्पशिक्षित सर्वश्रेष्ठ लेखक बनले. अण्णाभाऊ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्या भाषणातून म्हणायचे की जग बदललं घालून घाव मला सांगून गेले भीमराव. जग बदललं घालून घाव मला सांगून गेले भीमराव. मरावी परी कीर्ती रूपे उलावे हा समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेला सुविचार आहे. ते पैशाने गरीब होते पण मनाने व बुद्धीने खूप श्रीमंत होते. त्यांच्या मनाच्या श्रीमंतीचा व बुद्धीच्या श्रीमंतीचा गौरव करण्यासाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत देश रशियाने त्यांना त्यांच्या देशात बोलावून सत्कार केला. शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की जब तक सागर में है पानी तब तक अण्णाभाऊ की अमर कहानी. जब तक सागर में है पानी तब तक अण्णाभाऊ की अमर कहानी. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय